शेतकरी मित्रांनो बघू शकता हे 113624 आहे। टी म्हणजे ट्रेस एलिमेंट। आता 113624 ची संपूर्ण माहिती आपण यायलाच फोटो दाखवू याचा आणि त्याच्यानंतर हे काय सांगते हे आपण बघू या ठिकाणी। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मी याचा फोटो दाखवतो आणि काय सांगते आपल्याला बघू आपण। हे काय आहे आणि कशा पद्धतीने काम करते आहे। ही न्यूट्रिवेंट व्यापार चिन्ह स्टार्टर NPK 11-3624 नावाची एक पाण्यात पूर्णपणे विरघळणारी खत फर्टिलायझर आहे। हे एक विशेष प्रकारचं फवारणीसाठीचं खत फोलियर फर्टिलायझर आहे। हे कसं काम करतं? पाण्यात विरघळणारं हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळतं, यामुळे ते फवारणीसाठी योग्य बनतं। फवारणीद्वारे पोषण हे खत थेट पानांवर फवारलं जातं, यामुळे झाडं आवश्यक पोषक तत्वे जसे की नायट्रोजन N, फॉस्फरस P आणि पोटॅशियम K थेट पानांद्वारे शोषून घेतात। शिफारस केलेला वापर हे विशेषतः पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत, म्हणूनच स्टार्टर असं नाव आहे, वापरण्यासाठी तयार केलेलं आहे। LLP तंत्रज्ञान। या खतामध्ये LLP टेक्नॉलॉजी वापरली आहे, जी पानांवर खताचं शोषण वाढवण्यास मदत करते। मुख्य घटक आणि त्यांचा फायदा। 11-3-6-2-4 हे प्रमाण आहे। N नायट्रोजन 11%, झाडांच्या वाढीसाठी आणि हिरव्यागारपणासाठी आवश्यक। P फॉस्फरस 36%, विशेषतः मुळांच्या वाढीसाठी, फुलं आणि फळांच्या विकासासाठी महत्त्वाचं। K पोटॅशियम 24%, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मदत करतं। बरोबर सांगत। थोडक्यात हे खत पिकाच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक पोषक तत्वे थेट पानांद्वारे देऊन जलद आणि प्रभावीपणे वाढीला चालना देण्यास मदत करते। यायला विचारू की 113624 अधिक टी खताचे ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, मिरची, हळद या पिकांमध्ये काय फायदे होतात आणि काय सांगते बघू आपण। 11-3-6-2-4 अधिक TE हे खत पिकांच्या चांगल्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यात नायट्रोजन 11%, फॉस्फरस 36% आणि पोटॅशियम 24% यांचे योग्य प्रमाण असते। सोबतच यात सूक्ष्म अन्नद्रव्ये TE ट्रेस एलिमेंट्स देखील असतात, जे पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत। या खतामुळे पिकांना होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत। प्रमुख फायदे। 1. मजबूत आणि निरोगी मुळांची वाढ। या खतातील फॉस्फरस 36% हे मुळांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे पिकांची मुळे मजबूत होतात, ज्यामुळे ती जमिनीतून पाणी आणि इतर अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेतात। 2. भरपूर फुलोरा आणि फलधारणा। या खतामुळे पिकांमध्ये अधिक फुले येतात आणि ती लवकर गळून पडत नाहीत। याचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ होते। 3. रोगांपासून संरक्षण। या खतामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांची वाढ निरोगी राहते। 4. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा। TE ट्रेस एलिमेंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे की झिंक, बोरॉन, लोह, मॅग्नेशियम इत्यादी। ही अन्नद्रव्ये पिकांच्या चयापचय क्रियेसाठी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आवश्यक असतात, ज्यामुळे त्यांची वाढ संतुलित होते। पिकांनुसार फायदे। ऊस, मुळांची वाढ चांगली होते, ज्यामुळे ऊस मजबूत आणि जाड होतो। खतामुळे ऊसाचे कोंब लवकर फुटतात आणि वाढ लवकर होते। कापूस आणि सोयाबीन। या खतामुळे रोपांची सुरुवातीची वाढ मजबूत होते, भरपूर फुले येतात आणि शेंगा व बोंडे लवकर गळत नाहीत। याचा जरूर वापर करा तुम्ही। तूर, मुळांचा विकास चांगला होतो, फुलोरा जास्त येतो आणि शेंगांमध्ये दाण्यांची संख्या वाढते। कांदा, मिरची, वांगी या पिकांमध्ये मुळांची वाढ चांगली होते, फुलांची संख्या वाढते, ज्यामुळे फळांचे आणि कंदाचे उत्पादन चांगले मिळते। पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते। हळद आणि अद्रक। या पिकांसाठी मजबूत मुळे आणि चांगली वाढ खूप महत्त्वाची असते। या खतामुळे कंदांची वाढ चांगली होते आणि त्यांचा दर्जा सुधारतो, पिकांची वाढ निरोगी राहते। हे खत तुम्ही पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत आणि फुलोऱ्याच्या वेळी वापरल्यास जास्त फायदा होतो। तुमच्या पिकांसाठी हे खत वापरण्याआधी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते। अशा पद्धतीने माहिती सांगत आहे। तर ह्याची किंमत जी आहे ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला 350 रुपयेपर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल। खरोखरच या खताचे जबरदस्त रिझल्ट आहेत। मी पण माझ्या ऊसावरती वापरणार आहे आणि फवारणी करतानाचा व्हिडिओ येईलच आणि अगोदर पण आपण वापरलेला आहे।
ते भरपूर सारे अशा पद्धतीचे व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. आणि काय कंटेंट तुम्हाला हवा आहे अशा पद्धतीचा कमेंट करून जरूर सांगा. आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू. धन्यवाद.